नाशिकच्या भोंदू खरातला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे। महिला अत्याचार प्रकरणातल्या चौथ्या गुन्ह्यात खरातला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला थेट न्यायालयात हजर केलं जाईल। तर अशोक खरातच्या 5व्या गुन्ह्यात ताबा घेण्यासाठी तपास यंत्रणा अर्ज करतील अशी शक्यता आहे। शुक्रवारी खरातच्या कार्यालयात ईडी आणि एसआयटीने संयुक्त छापा मारून कागदपत्र जप्त केली आहेत। नाशिकच्या भोंदू खरात प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी पथकासह महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडूनही तपासाचा आढावा घेतला जातोय। खरातवर आतापर्यंत विविध कलमांतर्गत 15 गुन्ह्यांची नोंद असून यातले 8 गुन्हे महिलांविरोधात आहेत। तर हेल्पलाईनवर दररोज येणाऱ्या या फोनच्या मदतीने आतापर्यंत 40 जणांचे जबाब साक्षीदार म्हणून नोंदवले गेले असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एबीपी माझाला दिली आहे। अवघ्या 23 दिवसात या हेल्पलाईनवरती शेकडो फोन आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। त्यामुळे तक्रार देण्यासाठी महिलांनी पुढे यावं, यासाठी महिलांची समजूत काढून पोलिसांकडून मानसिक आधार, तक्रारीची गोपनीयता ठेवण्याचा विश्वास त्या महिलांना दिला जातोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।